मी पुलंनी लिहिलेलं नाहीये, पण पुलंविषयी आहे. या 4 ओळी ऐकाच त्या कवितेतल्या, त्याशिवाय तुम्हाला सगळ्या कवितेचा फ्लेवर कळणार नाही. आयुष्यभर खूप धडपडी केल्या बघा, आता सगळं सोडायचं आणि लेखनावर कॉन्सन्ट्रेट करायचं ठरवतोय मी. तशी आलतू फालतू मासिकांची लायब्ररी लावली आहे आमच्या हिच्यासाठी, पण ती तितपतच आहे. त्यांची मिसेस तितपत आहे का लायब्ररी तितपत आहे मला नीटचं कळलं नाही. ही शांत पडून राहण्याची वेळ नाहीये भाई, तिकडे खाली चोरी झालीये. त्यात काय, माझ्या कल्पनांची चोरी तर केव्हापासून होतच असते. गाणं हवं गाणं घे, निसर्ग हवा निसर्ग घे, आराम शांतता अमुक तमुक काय पाहिजे ते घे, पण इथेच थांबून काय तो उजेड पाड. पुष्कळ लेखकांना खारे दाणे मसाला दाणे वगैरे तोंडात टाकत टाकत लिहायची सवय असते. हिला तर मी सांगूनच टाकलंय, घरच्या घरी ओव्हन मध्ये खारे दाणे करायला शिक, म्हणजे मी लिहायला बसले की ताजे ताजे दाणे टेबलावर ठेवणं सोपं जाईल तुला. वाचन ही त्यांची गरज नव्हती आणि ते लेखक व्हायला निघाले होते. नृत्य सोडून हल्ली कोणीच कशाला बोलवत नाही. खरं त्यांना सांगता येत नाही आणि खोटं मला सांगता येत नाही. पत्रात शब्द असले तरी पत्राला चेहरा नसतो किंवा चेहरा झाकणारी पत्र लिहिता येतात. त्यात आम्हाला लोकांच्या पुढे पुढे करणं जमत नाही. तो खरा माझा पिंड आहे. ते खरं आहे, ते पुढे पुढे करत नव्हते, मागे मागे लागत होते. कुंडीतले फुलं बरं पडतील की टेबलावर बशीमध्ये फुलं ठेवून ठीक वाटेल. मनगटाला गजरा गुंडाळलात ना तरी चालेल. स्वतः शिक्षित असलो की मुलांना शिकवायला आपोआपच येतं, हा गैरसमजही डोक्यात होतात. असं म्हणतात की शिक्षणाची प्रक्रिया नेहमी 2 दिशांनी चालते. मॅथ्सला पैकीच्या पैकी मार्क मिळायचे, यावेळी फक्त 4. 9, 4, 13 हे तुझे मार्क. 10वीला त्यांना 96% हवे होते, मला 92 मिळाले. सूडच उगवायचा, नापास व्हायचं. बघूया काय करतात ते. माझं घर कितीही धडपड केली ना तरी सदा निराशच असतं. परिस्थिती माणसाला आहे ना त्याच्यापेक्षा मोठं करते. मला नृत्य सोडून हल्ली कोणीच कशाला बोलवत नाही. तर मला सारखं वाटत होतं की मला कोणीतरी अभिवाचन करायला बोलवावं. मी संजय मोनेला सांगितलं, आत्ताच मी जितेंद्र जोशीला पण सांगितलं, म्हटलं तुम्ही कार्यक्रम करत असता मला बोलवा ना, मला आवडेल करायला. असं मी आत्ता बोलायला सुरुवात केली आणि मला चूक भूल काय असेल तर माफ करा. माझी पहिलाच अटेम्प्ट आहे हा, मला माहिती नाही. मी पण बहुतेक एवढे वर्ष नाटकात काम करते, त्याच्याशी रिलेटेड आहे आणि गोष्ट सांगणं कथ्थकच्या माध्यमातून हे माझं पॅशन आहे. त्यामुळे मी सांगेन. आणि तर 1-2 ओळी फक्त सांगते, मला राहवत नाही सांगितल्याशिवाय. दादाचा मला फोन आला आणि मला का आशू एक कार्यक्रम करतो, तू करशील का? म्हटलं आशू वैद्य तुझा मित्र? मी हो म्हटलं. मी 1 सेकंद पण नाही घेतला, कारण मला सोनी म्हणणारे काहीच लोक आहेत, त्याच्यात आशू आहे, जितेंद्र वैद्य आहेत. त्यामुळे त्याला पण नमस्कार करते आणि आशीर्वाद घेऊन मी, दादा आलाय माझा, अनिश मुळे पण आलेत मागे. कलाकारांचं पण कसं असतं, तर मी संपदाला फोन केला आणि म्हटलं अगं मला काहीतरी वाचायचं आहे, मी काय वाचू? तर एक चांगल्या कलाकाराचं लक्षण काय, तर ती म्हटली अगं मंगलाताईंचं वाच, फार छान लिहिलं आहे त्यांनी. सो एका लेखकाने माझं वाच नाही सांगितलं, ती म्हणली मंगलाताईंचं वाच. तर म्हणून मला अंदाज नव्हता की काय वयोगटातली लोकं माझ्यासमोर असणार आहेत. तर मी साधारण सगळ्यांना आवडेल असं एक निवडक मंगला गोडबोले ह्याच्यातनं मी 2 लेख वाचणार आहे. एक तर विषय आमच्या सगळ्यांच्याच कलाकारांच्या आवडीचा आहे. म्हणजे आजच मी म्हटलं की जसं खूप फेक नृत्य हल्ली चाललं आहे आजूबाजूला, आय एम सो सॉरी, पण मला हे म्हणायला हवं. तर ते आम्हाला त्रास होतो की, आणि मग त्याला पण असं सगळं काय ना, तर असं वाटतं की अरे नाही, याच्यापेक्षा खूप चांगलं आहे काम या जगामध्ये, बघा तुम्ही. तसंच होत असेल ना लेखकांना पण. लिहितात, कविता करतात, 4 ओळी ऐका म्हणतात, ऐकायला लावतात, मग काय होत असेल त्या लेखिकांचं. आणि अरे नाही हो, असं नसतं, असं नाही, हे चुकीचं आहे तुमचं सगळं, यमक वगैरे सगळं हुकलंय, पण हुकलंय. म्हणजे मी एकदा अजित परबला म्हटलं होतं की मी ना एक गाणं लिहिलंय आणि मी त्याला लिहून पाठवलं, तर म्हटलं नाही ग, हे गाणं नाही आहे, काहीच नाही आहे. अच्छा, सो हे तुम्हाला कळलं पाहिजे. आणि असाच एक इसम त्यांना भेटतो आणि तो एक लेख वाचते तुमच्यासमोर. माझ्या आजवरच्या भल्याबुऱ्या लेखकीय कारकिर्दीत मी एका गोष्टीला मनापासून घाबरते, ती म्हणजे होतकरू लेखक किंवा लेखिकेनं माझ्यासमोर बसून स्वतःचा एखादा लेख वगैरे वाचून दाखवणं. भयंकर अवघडल्यासारखं होतं. खरं सांगा, तुम्हाला काय वाटतं ते अगदी खरं सांगा.
असा कितीही लढीवाळ हट्ट झाला तरी खरं खरं त्यांना सांगता येत नाही आणि खोटं मला सांगता येत नाही. त्या वाचून दाखवणाऱ्याची उत्कंठा दिसतही असते आणि त्रासदायकही वाटत असते. याचा अर्थ मला त्यांच्याविषयी तुच्छता वाटते, माझे उमेदीचे दिवस मी विसरले आहे, माजले आहे, असं खरोखरच नाही. पण या उभयपक्षी कुचंबणेचा व्यवहार वाटतो खरा. त्यापेक्षा टपालाने लेखन पाठवणारे आणि लेखी प्रतिक्रिया मागणारे परवडले. पत्रात शब्द असले तरी पत्राला चेहरा नसतो किंवा चेहरा झाकणारी पत्र लिहिता येतात असं म्हणूया. वयाच्या वडीलकीनं चटकन आशीर्वाद वगैरे देऊन मोकळं होता येतं. पण लेखकाने ठासून समोर बसावं, आपल्या डोळ्यापुढे चेहऱ्याकडे आशाळभूतपणे बघत बघत एक एक परिच्छेद वाचावा. यातली सेंट्रल आयडिया बघा, किंवा ही शब्दांची गंमत तुम्हाला नक्की आवडेल अशी केविलवाणी भलावण स्वतःच करावी. अमुक आयडियावर अमका तमका नामवंत फार खुश झाला होता अशासारखी शिफारस करावी. यापुरता दुसरा ताप नाही. त्या दिवशी नेमका तोच माझ्या वाट्याला आला. तशी मनात धोक्याची घंटा वाजत होतीच, कारण त्या दिवशीच्या मोटारीच्या प्रवासाच्या निम्म्यावर घटकाभर ज्यांच्याकडे आम्ही थांबणार होतो ते हौशी लेखक आहेत हे मला माहिती होतं. कौटुंबिक गरजेनुसार मंगलाष्टकं, पाळणे वगैरे लिहून द्यायचे, छोट्या मोठ्या लेखन स्पर्धांमध्ये भाग घ्यायचे, समस्यापूर्ती करायचे, शीघ्र काव्य करायचे, प्रवास वर्णनपर लेख लिहायचे, तेही सगळं स्वतःची बँकेची जबाबदारीची नोकरी सांभाळून. आता तर त्यांनी VRS घेतल्याचंही कळलं होतं. म्हणजे हाताशी खूप मोकळा वेळ असणार, आठवेल तसं सुचेल तसं लिहित राहणं हाच विरंगुळा असणार या टप्प्यावर. त्याला हरकत घेणारी मी कोण? फक्त पावणेक तासाच्या भेटीमध्ये त्यांनी समोर बसून वाचून दाखवून अभिप्रायाचा अत्याचार माझ्यावर करू नये एवढीच इच्छा होती. अर्थात नेमका तो झालाच. आयुष्यभर खूप धडपडी केल्या बघा, आता सगळं सोडायचं आणि लेखनावर कॉन्सन्ट्रेट करायचं ठरवतोय मी. गेल्या गेल्या त्यांनी सुनावलं, चांगलंय, तोंड देखलं म्हणायला माझं काय जात होतं. आता फक्त शारदेचा दरबार बास, दुसरं तिसरं काही नाही. शारदेचा दरबार भरण्यापूर्वी त्यांनी गरीब बिचाऱ्या शारदेची परवानगी घेतली होती की नाही कोण जाणे. पण शंका बाजूला ठेवून मी पुन्हा बळजबरीनं दाद दिलं, उत्तम. प्रतिभा जोपासायची, सर्जनाच्या तरल लाटेवर हलकेच पहुडायचं, निर्मितीचे लसलसते कोंब असे तरारू द्यायचे. त्यांनी कोंब हा खांब असावा इतपत हातवारे करत म्हटलं, चांगलं, उत्तम यावरचं विशेषण भटकन न सुचल्याने मी नुसतीच हसून मूकसंमती दर्शवली. आतमध्ये चहाला उकळी आल्याचा उत्तेजक वास येत होता. प्रवासानं दमलेल्या मला प्रतिभेच्या उकळीपेक्षा चहाची उकळी जास्त सुखद वाटत होती. पण माझ्याशी असल्या वृक्ष विषयावर बोलण्यात त्यांना वेळ दवडायचा नसावा. त्यांनी पटकन उठून एक चोपडी कप्प्यातून काढली. म्हणाले, माझ्या या कवितेविषयी कळलं की नाही तुम्हाला? नाही हो, PTI किंवा UNIनं तिची बातमी केल्याचं आठवत नाही. मी म्हणाले, अजून चहा मिळायला वेळ होता. आकाशवाणीच्या कुठल्या तरी कार्यक्रमात कोणत्या तरी ऋतूवर गीत रचल्याची स्पर्धा होती. त्या स्पर्धेत यांच्या कवितेची विशेष उल्लेखनीय प्रयत्न म्हणून नोंद झाली होती. हा सगळा इतिहास ऐकवल्यावर सरसावून पुढे होत ते म्हणाले, या 4 ओळी ऐकाच त्या कवितेतल्या, त्याशिवाय तुम्हाला सगळ्या कवितेचा फ्लेवर कळणार नाही. ऐकवा. मी तुटा चिरून ही मान या आवेशाने म्हणाले. सबंध कविता ऐकायला लावत नव्हते हे काय कमी होतं. काय आहे, या 4 ओळीतनं जे जीवनविषयक तत्वज्ञान आलंय ना, तो खरा माझा पिंड आहे. कैक वर्षानंतर काही मिनिटापुरतं भेटणाऱ्या माणसाचा पिंड आणि बिंड मला काय करायचं आहे? 2 घटका हवापणाच्या गप्पा मारून पुढे सरकायचं, त्याऐवजी थेट जीवनाविषयक तत्वज्ञान ऐकायचं. मला डान्समुळे खूप हातवारे करायची सवय आणि मला लागतंय. असो, तेही ऐकलं. शेवटची ओळ विलक्षण नाट्यमयपणे 3 वेळा म्हणून ते थांबले. माझ्या बिस्किट भरल्या तोंडातून क्षीण दाद आली. उत्तम. विशेषणाची पुनरावृत्ती झाली होती, पण त्यांच्याही लक्षात आलं नसावं. एकदम पेटून म्हणाले, मी नेहमी मार्मिकच लिहित असतो, त्याचा प्रश्नच नाहीये. पण मुळात काय आहे, आडगावी पडलो ना, तिथे थोडं घोडं पेंड खातं. त्यात आम्हाला लोकांच्या पुढे पुढे करणं जमत नाही. ते खरं आहे, ते पुढे पुढे करत नव्हते, मागे मागे लागत होते. बाकी आडगाव, पुण्या मुंबईची मिरास आणि मिजास, वशिलेबाजी, एकूण साहित्य क्षेत्रातलं राजकारण या मुद्द्यांमध्ये काही नवीन नव्हतंच. अशी तक्रार सगळेच करतात आणि दर 2-5 वर्षांनी एखादा अगदी आडगावचा कवी लेखक लख्खपणे पुढे आल्याचंही सगळेच बघतात. चालायचंच, आपण आपलं पेरत राहावं. उगवणं न उगवणं ही काय आपल्या हातची गोष्ट नसते. आणखीन एक बिस्किट हाती घेत मी म्हटलं,
पण गरम तव्यावर पाण्याचे थेंब जास्तीच तडतडावेत तसं माझ्या या थंड प्रतिक्रियेने त्यांचं झालं. उसळून म्हणाले, म्हणूनच आता ठरवलंय आता लेखन सिरियसली घ्यायचं. त्या दृष्टीने एक तयारी सुरू केली आहे. सच ॲज वरांडा बंद करून खोली वाढवतोय घरामध्ये. सेपरेट रायटिंग रूम हवीच ना. शांतता हवी, प्रतिभेला पोषक वातावरण हवं तर मी या कानापासून त्या कानापर्यंत मान हलवली. आपण अजूनही स्वयंपाकघरात डायनिंग टेबलवर जरा भांडी बाजूला करून जागा करून लिहितो हे आठवण्यापेक्षा विसरण्यावर मी भर दिला. ते आठवून एक सांगत होते. मोठं रायटिंग टेबल करायला दिलंय सुद्धा. टेबलाच्या आकारानुसार लेखन होत असेल हे मला कधी सुचलं नव्हतं. त्या टेबलाला मी सरळ 2-3 खाचा पाडून घेणार आहे. त्या कशा करता? एक चहाचा कप ठेवायला, एक शेंगदाण्याची वाटी ठेवायला. हे दाण्याचं काय काढलं? पुष्कळ लेखकांना खारे दाणे, मसाला दाणे वगैरे तोंडात टाकत लिहायची सवय असते. हिला तर मी सांगूनच टाकलंय, घरच्या घरी ओव्हन मध्ये खारे दाणे करायला शिक. म्हणजे मी लिहायला बसले की ताजे दाणे टेबलावर ठेवणं सोपं जाईल तुला. यासाठी नव्याने ओव्हन खरेदी करायचं आहे वाटतं. नाही, तो आहे घरात. मी तर म्हणतो खोलीला 2 दारं करून घ्यावी, एक जायला आणि दुसरा बाहेर यायला. नाही हो, एक काचेचं दुसरं लाकडी. काचेच्या दारातून अगोदर बघायचं कोण आलंय, किती वेळ खाणार आहे वगैरे. मग ती व्यक्ती आत यायला हवी असेल तरच दार उघडायचं. उठसूट लेखन समाधी मोडायला नको कोण्या सोम्या गोम्यासाठी. पण तसं कशाला, मी तुम्हाला प्रत्यक्ष प्लॅनच दाखवतो ना माझ्या रायटिंग रूमचा. त्यांनी मोठ्या कौतुकाने मला वरांड्यात नेलं. तिथे त्यांच्या मुलाचा लहानपणीचा लाकडी घोडा, मुलीची बॅडमिंटनची रॅकेट, एक सायकल, एक नुसतंच चाक असलं काही बाई सामान होतं. मुलांनी तसं खेळून घेतलं होतं. बाप असा खेळणार होता या जागेत. त्यांनी पटापट सगळी योजना मला समजावून सांगितली. बघा, ही यापुढे माझी डेन. असे इथे टेबल मांडणार, इथे खुर्ची, इथे दुसरी आराम खुर्ची का? लिहिण्यासाठी सारखं बसून पाठीला रग लागली तर थोडा आराम नको? मग घरात चांगलं पलंगावर जाऊन झोप पडायचं की नको? सारखं लिहिण्याच्या वातावरणातच राहायला हवं ना. म्हणून एकदा स्टडीत गेलं की तिथेच वावरायचं. फॅन आहेच, AC सुद्धा बसवू शकेन पुढे मागे. पण त्यापेक्षा मी म्हणतो इथे कुंड्या ठेवण्याची सोय करावी. निसर्गाच्या दर्शनानं, सहवासानं मनाला एक वेगळीच तरतरी येईल, नाही का? हो, येत असावी. झालंच तर मागे सॉफ्ट म्युझिक लावायचं. ॲटमॉस्फिअर क्रिएट व्हायच्या दृष्टीनं त्यांनी प्रतिभेसाठी पुरता VIP तुरुंगच बांधायला काढलेला दिसत होता. की गाणं हवं, गाणं घे. निसर्ग हवा, निसर्ग घे. आराम, शांतता, अमुक तमुक काय पाहिजे ते घे. पण इथेच थांबून काय तो उजेड पाड. निवृत्तीमुळे येणारा पैसा हाताशी होता, फावला वेळ होता, प्रतिभा होतीच, असा त्यांचा दाट वहीम होता. आता एकदा ती स्टडी की डेन की काय भानगड असेल ती उभी राहिली की लेखक म्हणून हे पठ्ठे उभे राहायला कितीसा उशीर लागणार होता. लिहिताना जाईजुई बरी की मोगरा बराव, त्यांनी तळमळीने विचारलं. तेव्हा क्षणभर माझा चेहरा गोरामोराच झाला असावा बहुतेक. मी काहीच बोलत नाही पाहून ते म्हणाले, तशात फुलझाडांच्या कुंड्या इथे ठेवाव्यात म्हणून विचारतोय. कुंडीतलं फुलं बरं पडतील की टेबलावर बशीमध्ये फुलं ठेवून ठीक वाटेल? मनगटाला गजरा गुंडाळलात ना तरी चालेल. मध्ये हा असा वास घ्यायचा आणि हा कागद पुढ्यात ओढायचा. मी अंमळ जास्तच तिखटपणे म्हणाले की काय कोण जाणे. पण काही वेळ ते थोडे गप्प झाले. इतका वेळ मी त्यांचं घर कधी उघडपणे कधी हलकेच न्याहाळत होते आणि त्यातून एक गोष्ट माझ्या मनावर बिंबत चालली होती. त्यांच्या घरात पुस्तक नावाचा प्रकार कुठेही दिसत नव्हता. जवळजवळ न उघडलेलं किंवा उघडलं असल्यास अतिच काटेकोरपणे घडी घालून ठेवलेलं त्या दिवसाचं एक वृत्तपत्र सोडता अन्य कुठेही कुठल्याही स्वरूपातला छापील शब्द आढळत नव्हता. साप्ताहिक, मासिक, वाचनालयाची आंबट चिंबट पुस्तकं हेही कुठेच नव्हतं. जो भाडोत्री पुस्तकही ठेवत नाही तो स्वतः खरेदी करून पुस्तक घेईल ही शक्यताच कमी होती. तरीही मी अंमळ चिकाटीनं विचारलं, तुम्ही घरातली पुस्तकं आत कुठेतरी जीवापाड जपून ठेवली आहेत का? पुस्तकं? मी कधीच पुस्तक घेत नसतो. फार महाग असतात हो. पैशापरी पैसे जातात आणि पुढे ठेवायला जागेचा प्रश्न येतो. तशी आलतू फालतू मासिकांची लायब्ररी लावली आहे आमच्या हिच्यासाठी, पण ती तितपतच आहे. त्यांची मिसेस तितपत आहे का लायब्ररी तितपत आहे मला नीटसं कळलं नाही. पण कळून घेण्या एवढा उत्साहही वाटला नाही. विषाद मात्र वाटला. स्वतंत्र स्टडी बनवायला त्यांच्याकडे जागा होती, पुस्तकांसाठी जागा नव्हती. फर्निचर, एअर कंडिशनर, सजावट यांच्यासाठी त्यांच्याकडे पैसा होता, पुस्तकांसाठी नव्हता. यातली देखावेगिरी, व्यक्तिगत आवड हे एक वेळ सोडलं तरी खरा गंभीर प्रश्न पुढचाच होता.
वाचन ही त्यांची गरज नव्हती आणि ते लेखक व्हायला निघाले होते. वाचन, चिंतन, मनन यातून आपल्या मनाची मशागत करणं, आपल्याला काय म्हणायचे हे ठरवणं, त्यापूर्वी मोठे लोक कुठे कुठे काय काय म्हणून गेले याचा अंदाज घेणं, याची त्यांना आवश्यकता वाटत नव्हती. जो किमान बरा वाचकही नाही तो एकदम चांगला लेखक व्हायला निघाला होता. अत्यंत अपवादात्मक परिस्थितीत काही थोर प्रतिभावंतांनी कुणाचेही काहीही न वाचता स्वतः उत्तम साहित्याची निर्मिती केलेली आहे, अशा घटना घडल्या आहेत. पण सामान्यांच्या सामान्य लेखकांना अशी मस्ती परवडत नसते. इथे मस्तीही नव्हती, नुसतीच सुस्ती. एकूण सज्जड वातावरण निर्मिती केली की आपोआप लिहिता येईलच की, त्यासाठी अजून काही करण्याची गरज नाही, अशी सुप्त भावना. माझ्या चेहऱ्यावर तिच्याबद्दलची नाराजी उमटायला लागली होती. ते गृहस्थ घाईनं खुलासा करायला लागले. आपलं बॉस आहे, एकदा ठरवलं ना की ठरवलं. उभी हयात पोटामागे धावण्यात गेली. आता लेखनाचं जमवायचं. ती काय ती ओळ आहे ना, अक्षरांचा श्रम केला वगैरे, तसं आता करायचं. अक्षरांचा श्रम कुठला? मला तर हा साक्षात भ्रमच वाटत होता. अक्षरांचा भ्रम करायला निघालेल्या त्या गृहस्थाला भ्रमातून बाहेर कसं काढावं हा प्रश्न होता. मी त्यात बुडालेली असताना ते पुनश्च लेखनासाठी उत्तम पेन, उत्तम कागद, उत्तम पॅड वगैरे गोळा करण्याचे स्वप्न रंगवू लागले. त्यांचा सुखाचा हेवा करावा का कीव करावी हा ॲडिशनल प्रश्न माझ्या पुढे येऊन ठाकला. अजून एक छोटंसं आहे, ते वाचते आणि मग थांबते. वाचायचं आणि पुलंना म्हणजे पुलं हवेतच वाचनात, त्यामुळे मी पुलंनी लिहिलेलं नाही आहे, पण पुलंविषयी आहे. त्यांचे आहे त्यांच्यापाशी असं या लेखाचं नाव आहे. 2012 सालच्या एप्रिलमध्ये पु ल देशपांडे यांच्या मालती माधव निवासस्थानी चोरी झाल्याची बातमी अनेक मराठी वृत्तपत्रांमध्ये आली होती. स्वर्गात ती बातमी वाचून सुनीताबाई व पुलंमध्ये कोणता वार्तालाप झाला असेल याबद्दल केलेला हा कल्पनाविलास. भाई, अरे काय वाचतेय मी आजच्या पेपरमध्ये? कशाला वाचतेस सुनीता? तू जास्ती वाचलंस तर तुझे डोळे वाचणार नाहीत असं म्हणालेत ना डॉक्टर. मग डोळे मिटून शांत पडून राहा बरं माझ्यासारखी. ही शांत पडून राहण्याची वेळ नाहीये भाई, तिकडे खाली चोरी झालीये. त्यात काय, माझ्या कल्पनांची चोरी तर केव्हापासून होतच असते. तसं नाही भाई, इकडे बघ नीट, इकडे बघ नीट. आपल्या घरी खरेखुरे चोर आले होते म्हणे. अपॉइंटमेंट न घेता संपलंच. त्यांची काही खैर नाही आता. खैर आपली नाहीये भाई. आपलं घर फोडलंय रे चोरट्यांनी. बाहेरून पहाटे 7-8 उघडं होतं वाटतं दार. शक्य नाही. शक्य नाही काय? शक्यच नाही. अगं माझ्यानंतर माझं सगळं आवरून घर बंद करून तू आली आहेस इथे. म्हणजे एक एक कडी 3-3दा तपासून बघणार. तुझ्यावर कडी करण्याची कोणाची टाप आहे उभ्या आडव्या महाराष्ट्रात? तू एकदा लावून घेतलेलं आपल्या घराचं दार आतून सुद्धा सहजासहजी उघडत नसे, हे सगळ्या जगाला माहितीये. बाहेरून कोण कसं उघडेल? शेवटी चोरी करणारे काही करू शकतात भाई. चोरी आहे ती चोरी. सृजन कसा मन सोरे. दिल्लीच्या आपल्या घरी वसंता काय गायला होता नाही? आहा, चोरीवर त्यांनी घेतलेली ती जागा. आपल्या राहत्या जागेचं सोडून गाण्यातल्या जागांवर काय बोलतोयस भाई? कधीतरी माझं म्हणणं गांभीर्याने घेत जा. मला तशी परवानगी कुठे आहे लोकांची? मी गंभीर झालो की लोक तो फाऊल समजतात. एवढ्यात विसरलीस सगळं? तू सोडू नकोस हं. वाऱ्यावरची वरात आणि भुशावर चिठ्ठी असं करायची सवय सोडू नकोस. वाचल्यापासून माझं मात्र चित्त धाऱ्यावर नाहीये. कायदा सुव्यवस्था अशी काही चीज आहे की नाही म्हणते मी. रात्री रस्त्यावर दिवे नसतात का? वॉचमन कुठे होता? एवढी सभ्य माणसांची सोसायटी आपली. घर फोडेपर्यंत बिल्डिंग मधील माणसं काय झोपली होती? मध्यरात्री 2ला 3ला आपापल्या घरी झोपून राहणं हे एकूण सभ्यतेचंच लक्षण नाही का सुनीता? मग तुला पण एकूण लक्षण काही ठीक दिसत नाही बाबा. तू काही म्हण, तू म्हणू दिलंस तर करेन बापडा थोडा प्रयत्न. सगळ्या गोष्टी हसण्यावरी न्यायच्या नसतात भाई. हसवण्याचा धंदा चालतो पण हसवण्याच्या नादात वांधा पण होतो. आपल्या घरात अजूनही बरंच मूल्यवान काही
आपल्या घरात अजूनही बरंच मूल्यवान काही होत असणार. चार्ली चॅप्लिन, ते पद्माचं पेंटिंग, झालीस तर तुझी काही काही मौलिक स्मृतिचिन्ह. ह्या गोष्टी काय चोरापोरी जाऊ द्यायच्या का? तिकडे पार्ल्याचं गौरव दर्शन सांभाळणं संस्थेला जड जात आहे म्हणे. तुझ्या एकेका कथेवर 3-3 सिनेमे निघायचं घाटतंय ते आणि वेगळंच. सगळ्याची गोळाबेरीज काय तर आपल्या मागे आणि इतरांच्या पुढे मुद्दे बिकट होणार. एकाच वेळी एवढ्या व्यक्ती आणि वल्ली तुझ्या मालमत्तेवर तुटून पडल्यावर काय काय टिकणार, काय काय जाणार कोण जाणे. समीक्षक तर मला केव्हापासून बजावत आलेत, पुलं तुमच्या मागे तुमचं फार काही टिकणार नाही वगैरे वगैरे. हे म्हणजे शाईच्या शापानं पेन मारल्यासारखं झालं की नाही. मला वाटतं मी सरळ मुख्यमंत्र्यांना एक अनावृत्त पत्र लिहावं, अगदी थेट करमरीत. मागे शरदरावांना नव्हतं का लिहिलं, एकदा तसंच लिह. नाहीतरी मी सुनीता नाहीतरी मी नुसता देशपांडे, तू उपदेशपांडे, असं मी केव्हापासून म्हणतोय. तेव्हा लिह. उपदेश करण्याचा योग आला एवढं समज, उपयोग होईल असं समजू नकोस. खाली आता कशाचा काही उपयोग होताना दिसत नाही. हे असंच चालायचं. उगाच ट्रकच्या मागे लिहिलेलं वाक्य टाकू नकोस भाई. पुढे भरधाव जाणारा ट्रक मागे हे असंच चालायचं. आता हे महाराष्ट्र राज्याचं घोषवाक्य झालंय बहुतेक. जन हो, हे असंच चालायचं. महाराष्ट्र भूषणणारी तू तर महाराष्ट्राला दूषणं काय देतोयस अशी, तेही त्यानं थाटामाटात सुवर्ण जयंती साजरी केल्यानंतर. थाटामाटाचं काय सांगते सुनीता, आपल्याला त्याचं वावडं होतं नेहमी. उलट वरवर जास्ती थाटमाट दिसला की आत कुठे काही खोट आहे का हे चाचपणारे लोक आपण. आठवतंय मागे किती विषादानं एका गांधी टोपीचा प्रवास लिहिला होता मी. अच्छे, या भगव्या झेंड्याच्या प्रवासानं त्या टोपीलाही टोपी घातल्यागत झालंय. नको वाटतं त्याचा विचार करणं. त्यापेक्षा मधूला सांगून आपण इथेच मैफिल जमवावी. आता तर काय ग्रेस पण इथे आलाय. त्याच्या ताज्या कवितेला खळेसाहेब चाल लावतील. भीमण्णा तिचं सोनं करतील. आणि त्या नादात तू पुढच्या अनेक रविवारांच्या सकाळी गाण्या बजावण्यात घालवशील. चोरी घरफोडी विसरून. गाणं मनोहर असतं तरी आपल्या चीजवस्तूंची देखभाल करायला गाण्यातल्या चीजा पुरतात करे बाई. ते सोड ग. शेवटी कोणीही कितीही प्रयत्न केला तरी रसिकांच्या हृदयातलं माझं लाडाचं स्थान चोरता येणार नाही. हे तर तुला मान्य आहे. हो रे हो, त्याबद्दल प्रश्न नाही. मला म्हणशील तर एकच ओझरती बारीकशी काळजी आहे. काय सांगतोस तुला? आणि काळजी माझ्या राखीव जागेवर असं अतिक्रमण करू देणार नाही मी तुला. एकच गोष्ट मला जराशी खुपतीये बघ. काय आहे, चोर आपल्या घरात उचकपाचक करणार म्हटल्यावर मी लिहिलेल्या वाणसामानाच्या याद्या, जमा खर्चाचे हिशोबाचे कागद असला जांगड माल कोणाच्या हाती लागणार की लगेच कोणीतरी प्रकाशक पुढे येऊन त्याचं चोपडं छापणार. 12 जूनला नाहीतर 8 नोव्हेंबरला प्रकाशित करणार. गहू 4 किलो, साखर 2 किलो, महिन्याची रद्दी घातली, जमा 40 रुपये वगैरे वगैरे. पुस्तकाला नाव ठेवणार चिठ्ठी चपाटी किंवा उष्ट खरकट किंवा पाठकोरे कागद वगैरे. हसतेस का एवढी? हसू वावरण अशक्य होऊन तू आणि वाण्याची यादी करणार. जमा खर्च हिशोब लिहिणार. बाई, तुझ्या विनोद बुद्धीला माझा कायमचा सलाम आहे रे बाबा. पण हे म्हणजे जरा अरे वाणी म्हणतात तुकाराम वाणी, अनवाणी, बापुडवाणी असे मण्यावर मणी होऊ शकशील रे तू हातोहात. त्याबद्दल शंका नाही आहे. पण गहू तांदूळाची यादी तुझ्या हस्ताक्षरात. अतिशयोक्तीलाही काही मर्यादा असतात ना रे भाई. धन्यवाद. नमस्कार श्रोतेवृंद हो, मी स्वप्ना संगपरी. आज वाचनाच्या या आपल्या 4थ्या पुष्पमालेत मी शिकताची कविता या पुस्तकातील एका प्रकरणाचे रसग्रहण करणार आहे. पुस्तकाचे लेखक आहेत निलेश निमकर. शिक्षण क्षेत्रातील ते सुपरिचित नाव आहे. अपघाताने म्हणा किंवा योगायोगाने म्हणा ते या शिक्षण क्षेत्रात आले आणि तब्बल 2.5 दशकाहून जास्त काळ त्यांनी आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी व्यतीत केला. त्यांना ज्ञानार्जन दिलं, विद्यार्जन दिलं.
थोडीशी घाबरते मी कारण की तर मग अशा आणि ह्या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांचे जे अनुभव आले आहेत ते संपादित केले आहेत. थोडंसं पुस्तकाबद्दल सांगते. पुस्तक बघू शकता, शिकताची कविता, लेखक निलेश निमकर. पुस्तक समकालीन प्रकाशनने 14 नोव्हेंबर 2022 रोजी बालदिनाचं औचित्य साधून ते प्रकाशित केलं आहे. पहिली आवृत्ती तेव्हा निघाली आहे. पुस्तकाचं मुखपृष्ठ आहे गिरीश सहस्त्रबुद्धे यांच्या कुंचलातून साकारलं गेलं आहे. बघू शकता इथे की नागरी जीवन आणि आपल्या ग्रामीण जीवनातला एक भाग वनसंपदा असलेलं असं एक त्यांनी तिथे अधोरेखित केलं आहे. सुरुवात करते प्रकरणाला. शिकताची कविता. सुमारे 25 वर्षापूर्वी मी दाभोण नावाच्या एका आदिवासी खेड्यातल्या एका प्रयोगशील शाळेत शिकवायला सुरुवात केली. अगदी योगायोगाने. खरं तर अपघाताने म्हणणं जास्तच बरोबर होईल, कारण मी काही प्रशिक्षित शिक्षक नव्हतो. या आदिवासी मुलांना त्यांच्या दुर्गम खेड्यात जाऊन शिकवणारा कोणीही शिक्षक नव्हता आणि मलाही आयुष्यात काय करायचं हे उमगत नव्हतं. स्वतः शिक्षित असलो की मुलांना शिकवायला आपोआपच येतं हा गैरसमजही डोक्यात होतात. शिकवायला सुरुवात केल्यावर लवकरच तो दूर झाला आणि मी शिक्षणशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात केली. असं म्हणतात की शिक्षणाची प्रक्रिया नेहमी 2 दिशांनी चालते. जसं शिकणारा शिकवणाऱ्याकडून काही शिकत असतो, तसाच शिकवणाराही शिकणाऱ्याकडून सतत शिकत असतो. फक्त शिकवणाऱ्याने आपल्या मनाची, बुद्धीची दारं खुली ठेवायला हवी. आदिवासी मुलांना शिकवण्याच्या निमित्ताने माझी एका नव्याच जगाशी ओळख झाली. भारतीय समाजाचं हे अधिमंग माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी, काहीसं धक्कादायक आणि म्हणून बरंच काही शिकवणारही होतं. आज 2 दशकानंतर मागे वळून बघताना अगदी स्पष्ट लक्षात येतं आहे की रूढार्थाने मी शिक्षक म्हणून मुलांना शिकवण्याचं काम केलं असलं तरीही या खटाटोपात मीही बरंच काही शिकलो आहे. कदाचित मुलं माझ्याकडून शिकली असतील त्यापेक्षा काकणभर जास्तच. मी ज्या ग्राममंगल संस्थेच्या शाळेत शिकवायला सुरुवात केली त्या संस्थेच्या स्थापना प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांनी केली होती आणि त्यामुळे संस्थेचा स्वतःचा असा एक शैक्षणिक वारसा होता. अनुताई वाघ आणि त्यांच्या गुरु ताराबाई मोडक यांच्या कामाचा वारसा संस्थेला होता. अनुताईंच्या शिक्षण पद्धतीत प्रत्यक्ष अनुभवाला फार महत्त्वाचं स्थान. मुलांची भाषा विकसित व्हायची असेल तर अनुभव आणि भाषा हातात हात घालून आले पाहिजेत. मला माझ्या सहकाऱ्यांना शिक्षणशास्त्राचे प्राथमिक धडे देणाऱ्या सिंधुताई आंबिके सांगायच्या, मुलांना शब्दाची अनुभूती मिळायला हवी. झऱ्याच्या तळाशी बारीक वाळूतून संत गतीने वाहणारं पाणी पाहिलं की मुलांना झुळझुळ या शब्दाचा अर्थ कळतो. खडकाळ ओढ्यातून वाहणारं पाणी पाहिलं की पाण्याचा खळखळाट म्हणजे काय ते समजतं. अनुभवाविना भाषा शिक्षण म्हणजे नुसती पोपटपंची. डहाणू जव्हार भागातील आदिवासी गावं अनेक पाड्यांची मिळून बनलेली असत. पाडा म्हणजे काही घरांची वस्ती. या वस्तीच्या भोवती पाड्यातील कुटुंबाची शेती असते. आमचं दाभोण गाव असंच 12 पाड्यांचं बनलं होतं. सुरुवातीला मी मुरबी पाडा नावाच्या दुर्गम पाड्यावरील शाळेत शिकवायचो. या पाड्याच्या मध्यभागीच आमच्या शाळेची दुपाखी इमारत होती. शाळेपासून 2-5 मिनटं मागे चालत गेलं की सूर्या नदी लागत असे. तिथे तिच्या पात्रात मोठाले खडक होते. पावसाळ्यात तांबडं भडक पाणी नदीतून रो रो करीत वाहत राही. एकदा मला शाळेच्या नियोजनानुसार कुसुमाग्रजांची नदीमाय कविता शिकवायची होती. माझ्यावर अनुभवसिद्ध भाषा शिक्षणाच्या तत्त्वाची भुरळ होती. मी मुलांना म्हटलं, आपल्याला नदीवरची कविता शिकायची आहे. ती तर या वर्गात बसून शिकायची का? आपण नदीवरच जाऊया, चला. 4 भिंतीच्या आत बसून शिकण्याचा मुळातच कंटाळा असलेल्या या मुलांमध्ये एकदम उत्साह संचारला. 15-20 मुलांची वरात घेऊन मी नदीच्या काठावर पोहोचलो. सरत्या पावसाचे दिवस असले तरी सूर्या नदी दुथडी भरून वाहत होती. तिच्या गढूळ पाण्याला बऱ्यापैकी वेगही होता. नदीकाठी पोहोचताच मुलांनी अंगातून शर्ट चड्डा काढायला सुरुवात केली. ती काय करतायत याचा मला अंदाज येईपर्यंत करवंदाच्या जाळीत कपडे ठेवून 2 मुलांनी पाण्यात उड्या ठोकल्यासुद्धा. पाण्याच्या प्रवाहाचा अंदाज घेत ती पहिल्या तीरावर जाऊ लागली. ते दृश्य पाहून माझा खालचा श्वास खाली आणि वरचा श्वास वर राहिला. मी त्या दोघांना हाका मारून परतण्यासाठी विनवू लागलो. तेवढ्यात अजून काही जणांनी उड्या ठोकल्या. माझ्या आवाडावाडीकडे जराही लक्ष न देता सगळे पहिलं तरी पोहोचले. पलीकडच्या काठावर उभे राहून मला हाका मारू लागले, गुरुजी आता इजोस्त शिकव आम्हाला, गुरुजी इकडे ये आणि शिकव आम्हाला. माझी भीतीने उडालेली दाणादाण पाहून अलीकडे पल्लीकडे सगळे हसत होते. पलीकडे गेलेल्यांना तिथेच थांबायची तंबी देऊन मी गावाकडे धाव घेतली. ओळखीच्या 1-2 घरात जाऊन झाला प्रकार सांगितला. मदतीला येण्याची विनंतीही केली. त्यावर त्या घरातल्यांची प्रतिक्रिया पाहून मी आणखीनच सर्द झालो. माझी गलितगात्र अवस्था पाहून त्यांना हसू आवरेना. जरा वेळ हसून झाल्यावर ते मला म्हणाले,
पोरा तर रोजूंचीच जात नदीवर आंघलाय, मुलं काय रोजच जातात नदीवर आंघोळ करायला. त्यांचं उत्तर ऐकून मी आल्या पावली परत फिरलो आणि नदीवर आलो. पाहतो तर काय, आमचे वीर ऐलटटी येऊन कपडे बिपडे घालून तयारून बसलेले. मी आलेला बघून सगळे गोळा झाले. चला म्हटल्यावर माझ्या मागे शाळेकडे येऊ लागले. त्यातला एकजण मला म्हणाला, गुरुजी तू के नाही रे इथे नाहीचे का बाजूनं, भिवव काय तुला? मी काय गुरुजी तू का नाही आलास नदीच्या त्या बाजूला, तुला भीती वाटते का? मी काही बोललोच नाही, पण मुलं काय समजायची ती समजून गेली. मी शाळेत परतताच मुलांना घरी सोडून दिलं. झाल्या प्रकारातून सावळायला मला असा माझा वेळ हवा होता. मी थोडा वेळ शांत बसून राहिलो. नदीवरची कविता नदीकाठी बसून शिकवली म्हणजे ती मुलांना चांगली समजेल ही माझी कल्पना किती बालिश होती याचं मला आता हसू येतं. सूर्याच्या खळाळत्या प्रवाहावर स्वार होऊन पहिलं तीर लिलया गाठणाऱ्या मुलांना मी तिथे नेऊन कोणता नवीन अनुभव देणार होतो? नदी हा शब्द अनुभूतीतून शिकायची गरज खरं तर मुलांपेक्षा मलाच अधिक नव्हती का? मुलं म्हणजे कोरी पाटी नसतं, ते पूर्वानुभवाचा साठा घेऊन शाळेत येतं. मुलांच्या पूर्वानुभवाचा शिकवताना वापर करायला हवा. हे सारं वाचलेलं शिक्षणशास्त्र डोळ्यासमोर उभं राहिलं. मी शिकवणारा, मी अनुभव देणारा हा सारा अहंभाव त्या दिवशी सूर्यार्पण केला आणि थोडासा नम्र होऊन अजून बरंच काही शिकायचं आहे या भावनेने घरी परतलो. आदिवासी मुलांना शिकवताना ताराबाई मोडक, अनुताई वाघ यांनी कुरणसाळीसारखे प्रयोग करून पाहिले. मुलं शाळेत येत नाहीत कारण त्यांना गुरं सांभाळायला कुरणात जावं लागतं. हे कळल्यावर ताराबाईंनी शाळाच कुरणात न्यायचं ठरवलं. त्यांच्या या शैक्षणिक प्रयोगातील महत्त्वाचं तत्त्व म्हणजे संपूर्ण परिसराचा शैक्षणिक साधन म्हणून वापर करायचा. मुलं ओढ्यावरून उड्या मारत पलीकडे जाऊ लागली की कोणाची उडी किती लांब गेली हे मोजत मापन शिकवायचं. इतकं हे सहज शिक्षण असे. मात्र असं शिक्षण वरकरणी दिसते तितकी सोपी बाब नाही. त्यासाठी अत्यंत तयारीचा आणि मुलांच्या परिसराची संस्कृतीची माहिती असणारा शिक्षणशास्त्राचा जाणकार शिक्षक हवा. त्या मानाने निर्धारित पुस्तकाच्या आधारे शिकवणं फारच सोपे आहे याचा प्रत्यय मला आला. माझ्या शाळेतल्या मुलांना मी एकदा ब्रिज प्रसाराबद्दलचा धडा शिकवत होतो. कोणत्या बिया पाण्याद्वारे पसरतात, कोणत्या वाऱ्यासोबत, कोणत्या पाखरांमार्फत याबाबतच्या माझ्या तुटपुंजा ज्ञानाधारे मी पाठ पुढे रेटत होतो. पाठ संपल्यावर पाठाखालचे प्रश्न सोडवायला सांगितले. नंतर पाहिलं की मुलांनी वाऱ्यामार्फत किंवा पाण्यामार्फत पसरणाऱ्या बियांच्या नावांच्या याद्या लिहिल्या होत्या. त्यातलं एकही झाड माझ्या परिचयाचं नव्हतं. आता आली का पंचायत. यातलं कोणतं उत्तर बरोबर आणि कोणतं चूक हे कसं ठरवायचं यावर उपाय म्हणून मी मुलांना म्हटलं, तुम्ही लिहिलेल्या झाडांची नावं तर मला माहीत नाही, मग त्यापैकी असं करा की या बियांपैकी जमतील तेवढ्या बिया उद्या शाळेत आणा आणि मी त्या पाहतो, मग ठरवू कोणती उत्तरं बरोबर ते. दुसऱ्या दिवशी वर्गात बियांचे 10 पांढरे लहान लहान डिग जमा झाले. पण नुसत्या वाढलेल्या बियांकडे पाहून त्या कशा पसरतात याचा अंदाज मला काही येईना. तेवढ्यात एक चुणचुणीत चिमुरडी तिने आणलेल्या काळसर चपट्या बिया दाखवत म्हणाली, गुरुजी सांगजोच बरा ये बिया कॅखाल पसरत. गुरुजी सांग बरं या बिया कशा पसरतात ते. मला त्या बिया पाहून काहीच अंदाज येईना. मी म्हटलं बहुतेक पक्ष्यांमार्फत असाव्यात कारण याला पंख दिसत नाहीत आणि त्या पाण्याद्वारे पसरत नसाव्यात कारण एवढ्याशा बीमध्ये हवेच्या पोकळ्या कुठून असणार. माझं उत्तर ऐकून ती चिमुरडी खिदळत म्हणाली, ये तर म्हाताऱ्याच्या बिया, तेवर पक्क केस जसं असतं ना वाऱ्याकाल कोठच्या कोठे जात. आत्ता मात्र हात दाखवून अधिक अवलक्षण करून घेण्यापेक्षा मी सपशेल शरणागती पत्करली आणि मुलांना म्हणालो, हे पहा यातलं मला खरंच काही माहीत नाही. खरं तर या बियांची झाडंही मी कधी बघितली नव्हती आणि त्यांची नावंही मला येत नाहीत. मग सांगा तुमचा अभ्यास मी कसा तपासू. आता तुम्हीच मला या बियांबद्दल सांगा. त्यानंतर माझ्या त्या चिमुकल्या शिक्षकांनी त्यांचा बियांचा खजिना वापरून माझा एक पाठ घेतला. कोणत्या बीचं झाड कुठे असतं, त्याचं बी कसं पसरतं ही माहिती मोठ्या उत्साहाने मला सांगितली. मला जाणवलं पाठ्यपुस्तकातल्या वाचीव माहितीवर मी या मुलांना काय शिकवणार. आमच्या संस्थेतर्फे पाड्यापाड्यांवर विकासवाड्या चालवल्या जातात. विकासवाडी म्हणजे पाड्यावरील 3 ते 8 वर्ष वयाच्या मुलांसाठीची एकत्र चालवणारी जागा. कधी या शाळेला जोडून 3 वर्षाखालील वयांच्या मुलांसाठी पाळणाघरी असेल. या साऱ्याच विकासवाड्यांना स्वतःच्या इमारती होत्या असं नाही. कधी एखाद्या समाज मंदिरात, कधी कोणाच्या राहत्या घरात, तर कधी चक्क एका वडाच्या झाडाखाली या विकासवाड्या चालत. आज त्याला बहुवर्ग बहुस्तर अध्यापन म्हणतात. त्याचा या विकासवाड्या सुंदर नमुना. विद्यार्थ्यांना कसं शिकवायचं त्याचं लहानसं शास्त्रच या विकासवाड्यातून तयार झालं होतं. वेगवेगळ्या वयोगटातल्या मुलांना एकत्र शिकवताना नियोजन कसं करावं याची सविस्तर माहिती मी वाचली होती.
एक दिवस एका छात्राध्यापिकेच्या कामाचं मूल्यमापन करण्यासाठी मी एका पाड्यावरच्या विकासवाडीत गेलो. ही विकासवाडी एका भल्या मोठ्या जांभळाच्या झाडाच्या सावलीत चालत असे. छात्राध्यापिकेने झाडाच्या चारी बाजूंना जमीन स्वच्छ करून शेणाने सारून घेतली होती. लहान लहान चटया टाकून त्यावर मुलांना मुक्त खेळण्यासाठी लागणारी साधनं मांडून ठेवली होती. विकासवाडीतील 20 मुलं 3 वेगवेगळ्या गटात बसून साधनांशी खेळत होती. 7-8 मुलांच्या एका गटाला घेऊन छात्राध्यापिका मोजणीचं काम करत होती. प्रत्येकाने आपल्याकडे आणलेल्या बिया, दगड, बुचं, काड्या अशा वस्तू मोजून आपल्याकडे किती वस्तू आहेत हे सांगायचं होतं. सुकरीकडे 8 चिंचोक्या आहेत, वंशाकडे 5 खडे आहेत अशी वाक्य मुलं सांगत होती. इतक्यात एक मुलगा शेजारच्या मुलाच्या कानात काहीतरी पुटपुटला. त्या मुलाने चमकून झाडाच्या फांदीकडे पाहिलं आणि तो दुसऱ्या मुलाच्या कानात पुटपुटला. काय घडतं हे कळाच्या 3-4 जण उठले आणि पळत सुटले. त्यांच्या मागून इतरांनी धूम टोकली. अरे थांबा थांबा असं छात्राध्यापिकाही शिकवणं सोडून मुलांमागे धावली. पण तिच्या विनवणीकडे लक्ष न देता सगळेजण घोळक्याने इकडे तिकडे धावत होते. आधीच बिचारी छात्राध्यापिका हतबल होऊन रडवेली झाली. मला मनापासून हसू येत होतं, पण आधीच रडवेल्या झालेल्या छात्राध्यापिकेसमोर हसणं आवडणं आवश्यक होतं. आम्ही दोघंही मुलांना काय झालं म्हणून विचारत होतो, पण आमच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर देण्याची त्यांना काही उसंत नव्हती. आम्हाला दोघांना काय चाललं याचा काही अदमास येईना. शेवटी 7-8 मिनिटांनंतर सगळेजण झाडाखाली परतले. एकमेकांना काहीतरी जोरात सांगणं चालू होतं. तेवढ्यात चौथीतला एक मुलगा त्याची गलोल आणि मारलेलं एक घुबड घेऊन समोर आला आणि म्हणाला, मी ह्यान मारेल, नांग लेपडा खाल, मी बेसकीने हे घुबड मारलं बघ. अरे घुबडाला का मारलंस असं आम्ही विचारतात सगळे फिदी हसू लागले. इतक्यात काही मुलींनी वाळल्या काटक्या कुटक्या गोळा करून जाळ पेटवला. काहींनी पळसाची पानं आणली. काहींनी घुबड व्यवस्थित साफ करून ते त्या आगीवर भाजलं. पळसाच्या पानावर भाजलेल्या गुडबाची पेजवानी करून झालेले सगळेजण परत आमच्या भोवती आले आणि छात्राध्यापिकेला म्हणाले, आता शिकवजोस. छात्राध्यापिकेने ही प्रसंगवधान राहून आपलं ठरलेलं नियोजन बाजूला करून घुबड कसं मारलं याबद्दलच्या गप्पा गोष्टी सुरू केल्या. मग काय मुलांनी शिकार या विषयावर आमचा तासच घेतला. आमचं अज्ञान पाहून घरातून शिकारीची वेगवेगळी साधनं आणून दाखवली. 2 प्रत्यंच्या लावलेलं धनुष्य वापरून दगड कसा मारायचा, नदीच्या ओहळात बांबूच्या गाड्यांनी विणलेली नळसाळ्यासारखी मले लावून मासे कसे पकडायचे, खेकडे पकडताना काय काय करायचं याबद्दलची भरपूर माहिती मुलं देत होती. मी मात्र मुलांकडून शिकता कमालीचं अस्वस्थ झालो. मुलांचं पूर्वज्ञान या नव्या गोष्टी शिकण्याचा पाया असतो. हे शिक्षणशास्त्राचं तत्त्व मी छात्राध्यापिकांना शिकवत होतो खरं, पण या तत्त्वाचा वापर मी माझ्या रोजच्या शिक्षण व्यवहारात करत होतो का? मुलांकडे असलेल्या समृद्ध ज्ञानाचं प्रतिबिंब शाळेच्या अभ्यासक्रमात किंवा पाठ्यपुस्तकात का दिसत नाही असे प्रश्न मला सतावत होते. माझ्या लक्षात आलं की शाळेची सारी व्यवस्थाच मुळी मध्यमवर्गीय नागर मुलांसाठी अस्तित्वात आलेली आहे. मुलांसाठीची पाठ्यपुस्तकं असोत किंवा बालसाहित्य असो, नागर मुलांचं भावविश्वच त्यातून दिसतं. या पुस्तकांची भाषा ही मध्यमवर्गीय मुलांच्या घरात बोलली जाणारी असते. साहजिकच नागर मध्यमवर्गीय मुलं आदिवासी मुलांच्या तुलनेत बरीच सहजपणे शालेय शिक्षणात यशस्वी झालेली दिसतात आणि आदिवासी मुलांना त्यांच्या अपयशासाठी दोषी मानलं जातं. त्यांना शैक्षणिकदृष्ट्या मागास ठरवलं जातं. माशांना झाडांवर चढण्याची किंवा हरणांना पोहण्याची परीक्षा द्यायला लागली तर बहुतांश मासे आणि हरणं परीक्षेत नापास होणारच. तसाच हा प्रकार खरं तर मुलांचं भावविश्व त्यांच्या शैक्षणिकचा आरंभबिंदू मानायला हवा. तिथून सुरुवात करून हळूहळू माहिती नसलेलं जग पाहण्याची खिडकी उघडण्याचं काम शिक्षणाने करायला हवं. मात्र त्यासाठी शिक्षकांना बरेच कष्ट घ्यावे लागतील. औपचारिक शिक्षण व्यवस्थेचा विस्तार करून त्यात आदिवासी समाजाची भाषा, या समाजाचं ज्ञान आणि संस्कृती यांना तिच्यात आदराचं स्थान दिलं गेलं पाहिजे. मी मुलांना म्हटलं, मला शिकवाल का रे नदीत मलई लावायला? सगळे उत्साहाने म्हणाले आणि मलई लावायला नदीवर कधी जायचं याचे बेत सुरू केले. छात्राध्यापिका म्हणाली, आता माझं काय करू पाठाचं? मी म्हणालो, झाला की तुझा पाठ? म्हणजे अर्धवट पाठालाच मार्क द्याल सर तुम्ही? मार्कांचं नंतर बघू, पण मुलांसोबत नदीत मलई कशी लावायची हे शिकायला येशील का तू? मी विचारलं. मला काय म्हणायचं ते तिला नेमकं उमजलं. ती म्हणाली, खरं आहे तुमचं. इथे झाडाखाली बसून निरर्थकपणे दगड चिंचोके मोजत बसण्यापेक्षा मलई लावता लावता त्यातूनच मोजणी कशी शिकवावी याचा विचार करायला हवा नाही का? आम्ही मुलांना सोडून दिलं आणि झाडाखालच्या शाळेची आवराआवरी करू लागलो. परत एकदा स्वच्छ जाणवलं की आपल्याला अजून खूप काही शिकायचं आहे.
इथं राहून शिकवणं हा खरा तर आयुष्यभराचा उद्योग आहे आणि तो करायला आपल्याला नक्की आवडेल. नमस्कार. पुढील अभिभाषणासाठी मी रश्मी जोशी यांना आमंत्रित करते. नमस्कार. आत्ताच इतके छान गोष्टी ऐकल्यानंतर आता थोडंसं हलकं फुलकं म्हणायचं आणि त्याचबरोबर थोडंसं आपण आधी वाचलेलं आहे त्यातलंच वाचून दाखवणार आहे. 2001 साली प्रवीण दवणेंचं चतुरंगमध्ये सावरर रे हे सदर चालायचं. त्याचंच पुस्तक आणि त्यातल्याच 2 गोष्टी मी तुम्हाला वाचून दाखवणार. आत्ता स्वप्नाने जसं शिकता शिकवता सांगितलं होतं त्याच्यामध्ये म्हटलं होतं की नागरी वसाहतीतील मुलं किंवा नगरामध्ये असलेल्या मुलांच्या शिक्षणाचं हे वेगळं आहे, तो पॅटर्न वेगळा आहे. पण त्यांना समस्या नाहीत असं नाही आहे, त्यांच्याही समस्या आहेत. तर तशाच 2 गोष्टी, एक सकारात्मक आहे एक नकारात्मक आहे, तर त्या मी तुमच्यापुढे सादर करते. काळ पाठी वळत नाही. उमाळे उसासे यांनी प्रश्न थोपटले जातात पण ते सुटत नाहीत. गुंते घडण्यापूर्वीच किंवा घडत असतानाच त्याची चाहूल लागली तर, ते भान कुण्या मित्राने दिलं तर, यात समस्यांवर जडीबुटी देण्याचा अभिनिवेश नाही ना यात सर्वज्ञ असण्याचा दर्प. असेल तर फक्त मैत्र जीवाचे हा भाव. त्याच प्रेमाने सांगतोय ही मानसीची गोष्ट. 88-90% कुवतीची मानसी चक्क 6 माहीत 100 पैकी 9 गुण मिळवते. आत्ताच 10वी-12वीचे सगळे रिझल्ट लागले आणि त्या ह्याच्यावरती हे अतिशय चपखल बसणाऱ्या गोष्टी आहेत. तर ही मानसी 100 पैकी फक्त 9 गुण मिळवते. हातात उत्तरपत्रिका देताना मानसीची उत्तरपत्रिका मी पुन्हा पुन्हा चाळली. कुणाची? तुझी का तुझ्या मैत्रिणीची? छे, माझाच पेपर आहे, मानसी म्हणाली. फक्त 9? मला वाटलं तिला धक्का बसेल, कोसळेल, पण एक प्रकारची विजयाची चमकच तिच्या डोळ्यात दिसली. जाणून बुजून मी विचारलं. उत्तर न देता मानसी बेंचवर जाऊन बसली. स्टाफ रूममध्ये ही घटनाही नकळत बोलली गेली. काय झाले कळत नाही. मॅथ्सला पैकीच्या पैकी मार्क मिळायचे, यावेळी फक्त 4. हाच सूर होता. आता मात्र मला काय त्याचं असं बघून बघायची भूमिका मी घेऊ शकणार नव्हतो. मधल्या सुट्टीत तिला बोलावलं. सर, वाटलंच होतं बोलवून घ्याल तुम्ही. का गं? यावेळच्या माझ्या नेत्रदीपक यशाबद्दल अभिनंदन करायचं असेल. असं काय बोलते? 9, 4, 13 हे तुझे मार्क? प्रयत्न करूनही तू इतकी खाली जाऊ शकत नाहीस. हे सगळं तू काय आरंभलेस? कॉलेज तुझ्याकडं आशेनं बघतंय आणि तू काय करतेस? पण घरात राहावं लागतं सर. म्हणजे? घर, माझं घर. कितीही धडपड केली ना तरी सदा निराशच असतं माझ्याबद्दल. गंभीर स्वरातला खोल ओलावा मुळाक्षरात न मावणारं बरंच काही सांगणारं होतं. सर, आता तरी ते माझ्याशी भांडतील, भांडण्याच्या निमित्ताने बोलतील, निदान मारण्याच्या निमित्ताने स्पर्श तरी होईल मला. म्हणजे आई बाबा बोलत नाहीत तुझ्याशी? गेले 1.5 महिना सर. वेडीच होईन मी. घरात कशी राहते मी मलाच माहिती. दिवाळीच्या सुट्टीत भाऊ आला होता पुण्याहून, तर त्यालाही सक्ती केली माझ्याशी न बोलण्याची. आम्ही बाहेर हॉटेलमध्ये भेटून बोललो. 5 मिनटं अशीच गेली. तिला मोकळं रडू दिलं. कारण काय? 10वीला त्यांना 96% हवे होते, मला 92 मिळाले. 11वीला ट्युटोरियल्सला त्यांना 95% हवे होते, मला 90 मिळाले. सर, पण मी फक्त परीक्षा देत नाही हो, मी कथ्थकला जाऊ इच्छिते, ड्रॉइंगची आवड आहे सर. त्यांनी माझे 2 क्लास मला न सांगताच बंद केले. आता 6 महिला 95% मिळाले तरच आम्ही तुझ्याशी बोलू असं सांगितलं आहे. धमकीच दिली आहे म्हणा ना. एवढे तर मिळण्याचा कॉन्फिडन्स नव्हताच. 1.5 महिना जशी मी तळघरातच वावरते. मग मी ठरवलं, म्हटलं सूडच उगवायचा, नापास व्हायचं, बघूया काय करतात ते. सर, अशा तणावात कसला अभ्यास आणि कसलं काय. तो जन्मठेपेमधला जेलर बारी होता ना,
तसंच काहीसे वागतायत दोघं माझ्याशी. मित्रमैत्रिणी बंद, टी व्ही बंद, क्लास बंद, सगळंच बंद. तर जगू तरी कशासाठी? मानसीचे आईवडील शहरातले प्रसिद्ध डॉक्टर आहेत. त्या दोघांचेही चेहरे माझ्या डोळ्यासमोर तरळले. मानसी, पण हा सूड तू कोणावर घेतेस? त्यांच्यावर? काय होणार आहे त्यानं? या सूड नाट्याची अखेर काय आहे? कोण होणार आहे ग सुखी यातून? सर, खाण्याचा भस्म्यारोग असतो ना, तसा या दोघांना मार्काचा भस्म्यारोग झाला आहे. त्यांना जगण्यासाठी माझे मार्क हवे असतात. दादाला असंच छळलं त्यांनी. आता तो हॉस्टेलमध्ये सुखात आहे. पण तू तिथपर्यंतही जाणार नाही आहेस. त्यांच्यासाठी नंतर अशा या आंधळ्या सुडापोटी स्वतःचीच दारं तू स्वतः बंद करतेस. त्यांचं अज्ञान वेगळ्या प्रकारचं आहे. त्याला उत्तरेही तू अडाणीपणे देतेस. त्यांचं अज्ञान तुझ्याबद्दलच्या, तुझ्या अस्तित्वाबद्दलच्या काळजीचं एक वेडं रूप आहे. आणि तुझ्या सुडातून प्रकट होणारं अज्ञान त्यांच्याबद्दलच्या ओढीतून आलेलं आहे. दोघांनाही एकमेकांबद्दल अपार प्रेम आहे. फक्त ते मिळवण्याची तऱ्हा मात्र अडाणी आहे. केवळ प्राध्यापक म्हणून नाही, ते एक मित्र म्हणून सांगतोय, त्यांचं प्रेमही तू समजून घे. हा अबोला नक्की संपेल. तुझ्या क्षमतेपेक्षा तू खाली येऊ नकोस. पुन्हा पुन्हा तू त्यांच्याशी वेगवेगळ्या माध्यमातून बोल. काय हाती लागणार आहे हे त्याच्यातून समजेल तुला. संवादाचे कितीतरी माध्यम आहेत. पुन्हा पुन्हा दरवाजा ठोठव. फार तर एखादं दीर्घ पत्र लिही. सांग त्याच्यात अपेक्षा बाळगा, पण पूर्ण नाही झाल्या तर मला गुन्हेगार मानू नका. हे समजावून सांग. मला वाटतं तू विचार करशील यावर. डोळ्यांनीच हो म्हणून ती गेली. मार्काचा भस्म्यारोग हे मनात भिरभिरत राहिलं. मुलांच्या करिअरच्या काळजीनं व्याकुळ झालेली अशी अनेक घरं आहेत. भविष्याच्या काळजीनं मुलांचा वर्तमानच कुरतडून टाकणारी. मानसी एक बुद्धिमान मुलगी आहे. तिला केवळ टक्केच नको आहेत, तर तिला इतर ललित कलांचीही ओढ आहे. त्या कलेचा आनंद घेत शिक्षणातही झेप घेण्याच्या तिच्या कुवतीचं खरं तर कौतुक व्हायला हवं. पण तेच तिच्या शिक्षणाचा आड येतं आहे हे समजून मानसी अशीच सुडाने वागत राहिली तर शेवटी त्या घराला काय मिळणार आहे? घर रागावतं, पण नंतर कुशीतही घेतं. घर अपेक्षा करतं, पण नंतर नवं प्रोत्साहनही देतं. शेवटी मानसीची ही नवी गुणपत्रिका नक्की कोणाची होती? तिची? तिच्या आईबाबांची? हे नवे गुण पाहून ते विचार करतील का? स्वतःचं प्रगतीपुस्तक ते सुधारतील का? मानसीसारखीच कितीतरी जणं आहेत, पण सगळेच असे नकारात्मक नाही बरं. सलीलचीच गोष्ट घ्या. प्रचंड सकारात्मकता जाणवेल तुम्हाला त्यातून. गुणवत्ता यादीत चमकलेल्या सलीलचं अभिनंदन करण्यासाठी मी फुलांचा गुच्छ घेऊन त्याचं घर शोधत गेलो. घर शोधता शोधता प्रश्न पडला, अशा झोपडपट्टीत राहतो सलील? पण राहतो किती नीटनेटका. त्याच्या व्यक्तिमत्वातील टापटिपीवरून त्याच्या घराचा बांधलेला अंदाज साफ कोसळला होता. गटारांची अनेक जाळी धडपडत ओलांडत एका फळकुटाच्या झोपडीजवळ गेलो. इथंच तो राहतो म्हणून कोणीतरी सांगितलं. काळोखातून प्रकाश बाहेर यावा ना, तसा सलील माझ्या आवाजानं बाहेर आला. सर. आत गेलो. अभिनंदन गुच्छ देत मी त्याला म्हटलं. मला यायला तसा 3-4 दिवस उशीरच झाला होता. अभिनंदनाची पहिली वर्दळ संपून आता रुटीन सुरू झालं होतं. गुणवत्ता यादीत आलेल्या मुलांचं हे घर असं? सलीलनं कुठं अभ्यास केला असेल? बाजूच्या रेल्वे आणि लाऊडस्पीकरच्या सततच्या गदारोळात त्यानं अभ्यास कसा केला असेल? त्याचं पुन्हा पुन्हा अभिनंदन करताना मनातल्या मनात हे सगळे काळोखे कोपरे मी पाहत स्वतःलाच विचारत होतो. सर, खूप बरं वाटलं. खरं तर तुम्ही घरी आलायत हे खरंच वाटत नाही आहे. सावरलेलोच नाही आहे मी. तुमच्यासाठी चहा करतो म्हणत तो स्टोवला पंप मारू लागला. सलील, राहू दे, आपण बाहेरच घेऊ. सर, काळजी करू नका, मी उत्तम चहा करतो. कोळसेवाडीत कॅन्टीन चालवतो फक्त चहाचंच. चहाच्या वाफांनी वातावरण भारलं. घरात दुसरं कोणी?
ताई आहे टायपिंगच्या क्लासला गेली आहे. वडील किराणा दुकानात हमाल आहेत आणि आई नाही आहे. रेंगाळलेल्या स्तब्धतेला कसं प्रवाह करावं या विचाराने मी गोंधळलो होतो. चहा त्यानं खरंच उत्कृष्ट केला होता, अगदी जीव ओतून. सलील, तू मार्गदर्शन व्याख्यानमालात येत होतास, भेटत होतास, उत्तरपत्रिका पुन्हा पुन्हा तपासून घेत होतास, पण तेव्हा तुझ्याकडे पाहून सर, माणसाची परिस्थिती दिसलीच पाहिजे का? आपले कष्ट, आपलं जगणं बघून कुणीतरी अरे रे असं म्हणणं यानं काय साध्य होतं? आतासुद्धा मला खूप बक्षिसं मिळालीत, पण ती कायम पुरणार आहेत का? एका मोठ्या क्लबचे अध्यक्ष गाडी आत येत नाही म्हणून उतरून आतही नाही आले सर. पुढचं शिकायला कष्ट करावेच लागणार आहे. टी व्हीवाले आले, निघून गेले. सर, परिस्थिती माणसाला आहे ना त्याच्यापेक्षा मोठं करते. सलीलची चमक गुणवत्ता यादीपुरती उरली नव्हती, ती वाक्यातून डोळ्यातून चमकत होती. कुठून शिकलास रे हे सगळं? सभोवतीच्या मुलांकडून. म्हणजे? ती नुसताच टाईमपास करतात, बहुतेक नापास होतात. दहीहंडी, गणपती, होळी, नवरात्र हा त्यांच्या उत्पन्नाचा मार्ग. पितात, भांडतात. तेव्हा ठरवलं आपण तसं व्हायचं नाही. यावर्षी नाही ठरवलं, हे 7वीतच ठरवलं. 7वीतच माझी आई गेली इथं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये साध्या निमोनियानं. बदललं सारं, बदलतंच आहे सर. गरिबीचा विचार करायला आता वेळच कुठे आहे. माझ्या आणि अनेक कॉलेजभोवती चकाट्या पिटत वेळेचा कचरा करणारी असंख्य मुलं आठवली. रानगेंड्याप्रमाणे फटफट्या घेऊन उधळणारी, देणग्या फी वगैरे देऊन असं वर्गात बसणं हे सुद्धा पाप असं मानणारी अनेक मुलं. त्याच्याच वयाचा सलील. असेही अनेक चेहरे झरकन डोळ्यासमोरून तरळून गेले. सलील एकदा माझ्या वर्गात ते मुलांची गप्पा मारायला. मी त्याला म्हटलं, सर, एवढं मोठं करू नका मला. असे काबाड कष्ट करून शिकणारे माझ्यासारखे अनेक आहेत. मनातनं वॉचमन जागा असला की कुणी सांगावं लागत नाही आपण कुठल्या परिस्थितीत जगतो ते. आपले पालक रक्ताचे पाणी करून आपल्याला कसं शिकवतात याची आठवण सतत जागी असेल ना, तर शाळेतल्या वर्गातल्या अभ्यासानंही मार्क मिळतात. क्लास बिसची चैन करायची काही गरज नाही. सलील रिक्षापर्यंत आला. तिथेही बोलत राहिलो आम्ही बराच वेळ. बोलता बोलता तो चटकन बोलून गेला, सर, भोवतालची मुलं बघून कधी कधी मलाही थोडं झापड आल्यासारखं होतं बरं. मग अशा वेळी तू काय करतो? सर, मी फक्त आईचे डोळे आठवतो. हं, राबायची ती. शेवटी ती बोलायची, मी आता काही जगत नाही, पण तुझ्याकडे माझे डोळे कायमचे असतील. तू कसा शिकवतोस, मोठा होतोस हे पाहण्यासाठी. सर, ते डोळे आठवतात हो. रिक्षात बसलो तेव्हा हेच आठवत राहिलं. सतत कोणीतरी आपल्याला सांगावं का लागतं? अभ्यास कर, लवकर उठ. पालक किती मरमर करतात आपल्यासाठी याची आतून जाण असणारा असा एखाद दुसराच. खूप काही सुंदर घडवण्याचा तारुण्याचा ऋतू संपून गेल्यावर कितीतरी विद्यार्थी जागे होतात. तेव्हा उशीर झालेला असतो. भकास दुपार आणि निराश संध्याकाळ एवढीच हाती उरते. सकाळी उठण्यासाठी कंपल्शन, कॉलेजमध्ये जाण्यासाठी कंपल्शन, मग शिकण्यासाठी, परीक्षेसाठी आणि सगळ्यात आधी वर्गात हजर राहण्यासाठी कंपल्शन. जबरदस्तीनं कधी फूल उमलतं का हो? रोपानं स्वतःहूनच आतून ठरवलेलं असतं ना, तेव्हाच फूल दिसतं आपल्याला. विद्यार्थ्यांनाही असं आतूनच ठरवायला हवं. आईचे, बाबांचे डोळे आठवण्यासाठी ते प्रत्यक्ष मरायला हवेत का हो? आपण वर्गात गुंडगिरी करताना किंवा वाह्यात वेळ घालवताना, चाचणीत 0 मार्क मिळवताना चर्चगेटहून लोकलमधून लोंबकळत येणारी आई आठवत नाही? मुलांसाठी पैसे जमा करायला सारख्या मद्रास, कलकत्ता, हैदराबाद अशा कंपनीच्या कामासाठी वाऱ्या करणारे थकलेले बाबा त्यांना आठवत नाहीत का? घरात आपण लहान असू पण जाणीवेने थोडं समजूतदार झालं तर पालकांच्या घामाचं गुलाबपाणी होऊ शकतं. यशाची राईस प्लेट रेडीमेड मिळत नाही हे आत्ताच कळायला हवं.
यश शिजवत ठेवावं लागतं. परिस्थितीच्या धगीनं, कधी महत्त्वाकांक्षेच्या इंधनानं आयुष्य उकळत ठेवायला लागतं. हे केव्हा कळणार? 40व्या वर्षी. मला ह्याच्यावरून माझ्या आईची आठवण झाली. अजूनही घरातले ते क्षण आठवतात. नातेवाईकांनी केलेली उपेक्षा आठवते. निष्कांचन आईला पुढे न येऊ देणारे नातेवाईक आठवतात. कुणाच्या तरी लग्नात माझी बोरमाळ घाल तू, अगदीच काळीपोत बरी नाही दिसत असं म्हटल्यावर आईनं माझी लाज वाटत असेल तर मी नाही येणार, आले तर जशी आहे तशीच येईन, हे बाणेदार पणे सुनावलं होतं. आणि ती नंतर म्हणाली, माझा दागिनाच जर बघायचं असेल ना तर माझा मुलगा पहा. त्या वाक्यानं केवढी जबाबदारी टाकली ते आठवलं. दारिद्र्य माणसाला संपवू शकत नाही, पण आळस, उदासीनता, ध्येयशून्यता पार नेस्तनाबूत करते माणसाला. मला दिलेल्या एका मुलाखतीत आशा भोसले यांचं वाक्य आठवलं. सुखी माणूस कधी कलावंत होऊच शकत नाही. खूप काही प्रेरणा देणारी रसरसलेली आयुष्य केव्हा घडतात, आकाराला येतात, जेव्हा जगाच्या पाठीवर आपण कुठेही असलो तरी आपल्याला आठवत असतात कष्टाळू, अपार विश्वासाने कर्तृत्व गाजवण्यासाठी जगात ज्यांनी आपल्याला पाठवलं आहे असे आपल्यासाठी स्वप्न पाहणारे आईवडिलांचे डोळे, आपल्या आईवडिलांचे डोळे. धन्यवाद.